वरून कुरकुरीत, आतून स्पॉन्जी, हलका फुलका, आदल्या दिवशीच्या उरलेल्या पदार्थापासून बनवता येणारा हा पदार्थ छोट्या भुकेसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारी चहा बरोबर खायला एकदम उत्तम. माझ्याकडे ज्यांनी ज्यांनी हा पदार्थ खाल्ला सगळ्यांनी याची रेसिपी मागितली. प्रत्येकाला खूप आवडला, म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी पण. तर असा हा हलका फुलका कुरकुरीत स्पॉन्जी पदार्थ कसा बनला हे बघूयात. रेसिपीला सुरुवात करूयात. हे प्रत्येकाला आवडणारे घरोघरी बनणारे साधे फोडणीचे पोहे ताजे ताजे बनवले असताना जेवढे सुंदर लागतात तेवढेच दुसऱ्या दिवशी चिवट आणि वातड होतात आणि मग कोणीही त्याच्याकडे बघायला तयार नसतं. मग अशा पोह्यांचं करायचं काय? तर नेहमीसारखंच या पोह्यांमध्ये मोहरी, हिंग, मिरची, हळद ह्याची फोडणी दिलेली आहे. कढीपत्ता, मटाराचे काही दाणे आणि भरपूर कांदा असं घालून हे पोहे आदल्या दिवशी बनवले होते आणि त्यातले हे 1 वाटी शिल्लक राहिलेले पोहे. पोह्यात काही का घातलेलं असे ना, हा कुरकुरीत पदार्थ बनवायची पद्धत हीच. तर असे हे 1 वाटी पोहे मिक्सरमधनं वाटून घेते. हे बघा, याच्यामध्ये हे मटार वगैरे आहेत ना, याच्या सकट वाटते, काहीही काढायची गरज नाही, अगदी कढीपत्ता सुद्धा. आणि हे बघा, वाटून इतके बारीक झालेत. आणि इथे हा उकडलेला बटाटा साल काढून किसून घेते. आता 1 वाटी पोहे असतील तर त्याच्या अर्धा म्हणजे अर्धी वाटी उकडलेला बटाटा घ्यायचा. तर हा झाला उकडून किसलेला अर्धी वाटी बटाटा. आणि घालते 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, कारण शिळे पोहे जरा भरभरीत होतात, त्यामुळे त्याला बाइंडिंगची गरज असते. आता पोह्यांमध्ये आपण मीठ घातलेलं असतं, पण जो बटाटा घातलाय त्याच्यासाठी हे थोडंसं मीठ. आणि ही घालते थोडीशी वाटलेली मिरची. सगळं छान एकजीव मळायचं. चांगलं मळून एकदम मऊ गोळा तयार करायचा. हाताला चिकटत असेल तर थोडा तेलाचा हात लावला तरी चालतो. एक लक्षात घ्या की हे मिश्रण जेवढं मळू तेवढे गोळे स्मूथ होतील आणि त्यांना अजिबात भेगा पडणार नाहीत. आता हा गोळा झालेला आहे, एकदम मऊ सुरेख. ह्याचे आता एकसारख्या आकाराचे गोळे करायचे. तुम्हाला जो साईज, जो आकार पाहिजे त्याप्रमाणे वळून घ्या. आता हे कच्चे गोळे तुम्ही असेच्या असे एखाद्या बंद डब्यात ठेवून फ्रीझरमध्ये स्टोर करू शकता आणि हवे तेव्हा काढून मस्त कुरकुरीत तळून सर्व करू शकता. आणि आता असे एकदम स्मूथ गोळे तयार करून झालेले आहेत आणि आता हे तळून घ्यायचे. तेल तापवायचं. बघूयात तापलंय का तेल? छान तापलंय तेल. हा छोटा गोळा आता मस्त तरंगतोय. आणि आता हे तयार गोळे तापलेल्या तेलामध्ये सोडतीये. सुरुवातीला चांगलं तापलेलं तेल असावं आणि मग नंतर मध्यम गॅसवरती गोळे तळून घ्यायचे. अगदी बारीक गॅसवर तळलेत तर गोळे स्प्लिट होऊ शकतात, त्यांना भेगा पडू शकतात, त्यामुळे गॅस मध्यमच ठेवा. गॅस मोठा ठेवला तर गोळे आतपर्यंत तळले जाणार नाहीत. तर असे छान एकसंध गुळगुळीत अगदी गुलाबजाम सारखे दिसणारे गोळे हवे असतील तर मध्यम गॅसवर गोळे तळा. गोळे बऱ्यापैकी तळले गेले, पण अजून थोडासा तांबूस रंग पाहिजे, म्हणून अजून 1-2 मिनिटं तळून घेते. बाहेरनं असे सुरेख सोनेरी झाले की एकदम कुरकुरीत लागतात. हा बघा, आता छान तांबूस रंग आलाय आणि तेलावर येणारा फेस पण अगदी कमी झालाय, म्हणजे हे गोळे आता व्यवस्थित तळले गेलेत. ही खूण आहे बर का. तेलावरचा फेस असा कमी झाला की आपला पदार्थ तळला गेला. ह्या गोळ्यांनी तेल प्यायलं नाहीये बघा, हाताला अजिबात तेल लागत नाहीये. आणि ह्याच प्रकारे बाकी उरलेले गोळे पण तळून घेते. आणि असे तळलेले गरमागरम वडे, एखादी हिरवी चटणी
टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडत्या डिप बरोबर लागतात एकदम झकास. आणि बघा आता ह्याचा कुरकुरीतपणा. एक तोडून दाखवते. हा बघा, आतून पण एकदम स्पॉन्जी आहे. वा, मस्तच. तर असे पोह्याचे कुरकुरीत वडे झालेले आहेत. काय म्हणूयात याला? वडे म्हणूयात, नगेट्स म्हणूयात का पकोडे म्हणूयात? याचं बारसं तुम्ही करा. कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही याचं नाव काय ठेवलं. तर मग बनवा हा पदार्थ. बघा, एकदा खाल्ला की प्रत्येक जण म्हणणार की ये दिल मांगे मोर. आणि आता माझं आवडतं काम टेस्ट करणं. एकदम मस्त झाले, कुरकुरीत. आदल्या दिवशीचे पोहे राहिले असतील तर वातड पोहे खायची काही गरज नाहीये. ते असा मस्त कुरकुरीत नाश्ता दुसऱ्या दिवशी सकाळी होऊ शकतो. सगळे एन्जॉय करतील. तर अशा सुरेख, सोप्या, प्रमाणबद्ध आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुमची कॉमेंट मात्र नक्की कळवा की तुम्हाला हे वडे कसे वाटले. तुम्ही असे पोहे उठले तर काय करता त्याचं, हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुमच्याशी संवाद साधायला नक्की आवडेल. तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार, तुमची कॉमेंट लिहायला विसरू नका. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.